गाईज एक प्रॉब्लेम झाली राव, माझं फास्ट्रॅगचं वॉच हरवलं. तर एकंदरीत आता किती वाजलेले आहेत? 1:40 झालेले आहेत आणि आम्ही आलेलो झोपायला. आता झोपतो. सकाळी 7 वाजता उठायचे, बीचवर जायचंय फोटो काढायला. फोटो काढायला जायचंय बीचवर. एवढं सगळं असतंय का याच्यात? बाबा पूल खेल रहे पूल. जवळ गेलोय. हा बोल ना, इकडे लागला पाहिजे. इकडे पहिले त्याला लागला तर नाही, डायरेक्ट यायला लागणार. डायरेक्ट यायला बघतो ना मी पहिले. साईडला झालं पाहिजे. यस डन. हाय गाईज, वेलकम टू अस्टिस कोकटे ब्लॉग्स. आता वाजलेत 9:15. आज जरा उशीर झाला. रात्री आम्ही पूल खेळत बसलो. अक्षरशः आम्ही 4 वाजता झोपलोय आणि तरी मी सौरभ सरांपेक्षा लवकर उठलोय. आणि हे बघा सौरभ सर आता शिकवलं. दाखवलं जाते पूर्णपणे चुकीचं माहिती आहे. काय संबंध? किती वाजता उठले तुम्ही? कमलेचे किती वाजता उठले ते? मग काय चुकीचं बोललो का? मी बोललो खोटं तर वेगळी गोष्ट. कमलेची का खोटं बोलतील? ट्रिपला आल्यानंतर कधी लवकर उठायला नसतं, पण ट्रिप काय का पाहिजे? अहो बीचला आलोय, सकाळचा व्ह्यू कसला खतरनाक येतो. तर मी 9, 9:15 वाजेपर्यंत झोपता. म्हणजे काय करायचं आम्ही? जाऊन आले का? चाललोय ना. रोज 5:30 ला उठणाऱ्या माणसाचं व्हिडिओ मध्ये चुकीचं दाखवलं जाते. म्हणजे झोपलोय 4 वाजता म्हणलं, मग 9 वाजता ओके ना. आता ब्रश करतोय ऍक्च्युली, त्यामुळे पटक्यास ब्रश करून पलीकडे जायचंय आणि बघू फोटो वगैरे काढायच्यात. काय लवकर उठून दिवसभर कामाच्या वेळी झोपून काय उपयोग आहे का सांगा? नाही ना, पण आता काय मी फिरायला आलो झोपायचं असतं का? फिरायला झोपायचं नसतं. फिरायला आल्या सकाळी लवकर उठून दिवसभर झोपायचं असतं का? दिवसभर पेकायचं असतं का? बरोबर. मिसळ आणि तिकडं काय भुर्जी. एक ऑप्शन होतं इथं व्हेज, एक होतं नॉनव्हेज. व्हेजमध्ये मिसळ, नॉनव्हेजमध्ये भुर्जी. मी दोन्हीमध्ये आहे. हाय गाईज, फायनली ती वेळ आली आहे रूम सोडायची. खूप आठवणी आहेत ह्या विलामध्ये. खतरनाक ट्रिप झाली ह्या वेळेसची, म्हणजे अविस्मरणीय असं म्हणलं तरी चालेल. आणि आत्ता वाजलेले आहेत 10:30. बॅग वगैरे सगळे आवरून झालेली आहे. कमलेशजी पण रेडी आहेत बॅग घेऊन त्यांची. चला आता निघूयात. सोडू वाटत नाही ॲक्च्युली वेळेला, तर काय सोडू वाटत नाही आहे. खूपच म्हणजे एकदम बॉन्डच क्रिएट झालं आहे विलाबरोबर. असं वाटतं की यार जायचंच नाही राव हे. आणि इथे आपली फेवरेट जागा, जिला मी खूप मिस करेन आता. चला जायचं आपल्याला विला सोडून. चला बाय बाय. कमलेशजी बाय म्हणा. अजून पुढे आहे सोडायचे, पलीकडल्या विला बी सोडायचं आहे. बघू काय आता आम्ही पलीकडल्या विला चाललोय. 2 विला बुक केले आम्ही, एक हवाला आणि एक पलीकडला. आता पलीकडे चाललोय आम्ही. ते झाल्याच्या नंतर मग तिथून सोडणार परत. आम्ही तर कारने आलोय, बट कमलेशजी वगैरे ट्रेनने आल्याचं. त्यांना येताना खूप उशीर झाला ऍक्च्युली. किती वाजले होते तुम्हाला यायला? 2 वाजले असतील. आम्ही 11 वाजता पोहोचलो होतो. म्हणजे जवळपास 2 तास 3 तासाचा गॅप पडला होता. 3 तास लेट झाले होते ऍक्च्युली. ट्रेन लेट झाली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. सो ठीक आहे, निघूयात. हो अजून असतील बहुतेक, बघावं लागेल. विषय आहे का दहशत? काय असली बॅग असली पाहिजे. आम्हाला फिरायला आवडतं ना, त्याच्यामुळे ही बॅग आहे ना, मी बॅग अशी टाकायची काही अशी लावायचं. आणि किती लांब जा ना तुम्ही? मला पण अशीच बॅग आता घ्यावं. बाईकवर किती पण लांब जावा ना. हा, मी अलिबागला मी बाईकवर आलेलो. 350 किलोमीटर लांब काष्टीपासून अलिबाग. 2 दिवस लागले असतील. हा 2 दिवस. 2 दिवस कशाला?
एका दिवसात हा संध्याकाळपर्यंत टच. संध्याकाळपर्यंत म्हणजे आम्ही गॅप वगैरे घेऊन लोणावळा वगैरे करून खोपली वगैरे हे सगळं करून जेवण वगैरे करून आम्ही तट चालू होतो. आम्ही मांडवाला काशीला थांबलो होतो. होय मी काय म्हणतोय पण तुमचा नाश्ता सगळ्यांनी मिसळच घेतली का? भुर्जी संपली होती. गाईज एक प्रॉब्लेम झाली राव. माझं फास्ट ट्रॅकचं वॉच हरवलं. लय अवघड जरा वाईट वाटतंय. कुठे राहिलं काही कळतच नाही. लिफ्ट चलो गाईज ट्रॉफी जितले. यस सर. मग सर अत्यंत दुःख आणि सांगतोय की विलामध्ये माझं वॉच हरवलं. खूपच जवळचं नातं होतं विला बरोबर आपलं वॉच बरोबर माझं. पाणी टाकू का थोड्या? इतकं दुःख झालंय मला ते वॉच गेल्याचं की कसं बोलू मी. काय दुःख पण असतं हसू म्हणजे काय म्हणजे मम्मीला व्हिडिओ कॉल करू का? नको नको. दुःखात पण हसतो म्हणून. हा दुःखात हसण्याची क्वालिटी माझी ऍक्च्युली. बट जब कोई चीज जाती ना फुकटे हा तिचा वेळ आलेला असतो. बरोबर. अरे त्या दिवशीच बोललो होतो काय सर मी. बहुतेक सर असं होतंच. आपण जेव्हा आपल्या गोष्टीला नाव हे करतो ना त्या दिवशी नाही का सरांना बोललो मी. अरे सर एवढं कमी प्राइस मध्ये एवढं फॅसिलिटी वाला कसं काय घ्यायला पाहिजे. काय स्टेटमेंट काय तुमचं आत्ताचं? अहो झालं काय माहितीये का त्या दिवशी ते नाही का ते नाही, ते फीचर्स कळलं कॉलिंग मला. वालं. पण आता स्टेटमेंट काय मारलं जेव्हा जास्त- गोष्टी आपल्या काहीतरी म्हटलं ना. म्हणजे आपण दीक्षिता मॅमचे वॉच होतं ना तर ते त्या दिवशी बघितलं मी फीचर कॉलिंग वगैरे फीचर सगळे होते. मला जर आवडले ते भारी वाटलं. Ice in my veins, I've been driving this train, years in this lane. कोण घ्या कोण? ओ कोण नको मला कोक घ्या. कोण काय कोक आईस्क्रीम का ना मला कोक आणा. खाली करा कोण म्हणजे चॉकलेटचा कॉर्नेटो सारखा. इथे कोण मिळणार नाही असं वाटते. बघा विचार. काय आणलंय बाबा यांनी. ओ काय काय आणलंय. कोक सोडा नाही पाण्याची बॉटल. ओके ओके धन्यवाद मॅम. हे काय चाललंय. काय सेपरेट बॉटल मध्ये त्यांना ठेवायचं प्यायसाठी पाहिजे गाडी. प्यायसाठी सेपरेट नाही तर मी एवढी मोठी संपून बॉटल कसं पिऊ? हे काय म्हणलं माहिती आहे? ते बाटलीसाठी पाणी होत नाही, लिंबू पिळण्यात आणि जास्त पाणी नाही होत पण लिंबू पिळून खायचा सोडा टाकून पिलेलं आहे. कशामुळे स्प्राईट. स्प्राईट हे पण भारी. अरे हे तर लय भारी लागणार. लय भारी लागतं. चाट मसाला पण भारी लय लागतो. मस्त लय भारी चाट लागतो. मसालाच बोलतोय खायचं सोडून. चाट मस्त. हाय गाईज आत्ता वाजलेले आहेत 1:15 वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहे फूड कोर्टला. लोणावळ्याच्या आत थोडंसं अलीकडे आहे फूड कोर्ट हायवेला. काहीतरी खायचं वाटतं. अरे बापरे लयच मोठं आहे राव हे फूड कोर्ट. काय घेणार आहे. काय घेणार काय खायला. कुठे इकडे मॅगडी. हे काय इकडे मॅगडी. मॅगडी खायला नको वाटतं. कुठे अरे तुम्ही म्हणले होते ना कुठलं घेऊ हा. निघायच्या आधी 5 मिनिटं घ्या. मग मी काय खाऊ तुम्ही खा. मी गाडीतच खाऊ. बसून नाही बसून खाऊयात. नाही मला नाही खाता यायचं. नेटवर्क नाहीये ना. ऑनलाईन कोण ऑनलाईनच करा की नाही तर. नाही, माझ्याकडे पण काय ऍप आहे का? मी काय म्हणतोय माझ्याकडे कार्ड आहे माझ्याकडे. आता तुम्ही द्या नाही. मग ऑनलाईन नाही होते मग की जे काय होईल ते कार्ड करा. मी ते नॅचरल्स वालं जे आहे ना फ्रेश ते घेणार आहे. तुम्ही कुठलं
कुठले होते ठीक आहे. इथं मेनू आहे रोस्टेड हे ना. रोस्टेड आलमंड चांगले लागते. आणखीन इंटर कोकोनट पण फर्स्ट टाइम ट्राय करताय ना. हो. मग कुठलं घेऊ फर्स्ट टाइम. हे घेऊन बघा ना मग. एक रोस्टेड आहे मग. कपमध्ये यायचं का? कप कप कपमध्ये. कप 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 ना का कोण घेऊ कोण द्या. अरे वा हे जरा वेगळं आहे. कलरफुल कलरमध्ये नाही का. हा कलरमध्ये जरा युनिक. घ्या कोण 90 रुपयाला आहे नॅचरल्स वाल्यांचा. फर्स्ट टाइम ट्राय करून बघूयात नॅचरल्स रोस्टेड आलमंड. वा खतरनाक दिसलेच ना तर व्हायचे पण. वा हा 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 जबरदस्त विषय का. 90 रुपयाच्या हिशोबाने म्हणजे तसं मला तर कॉस्टली वाटतंय बट टेस्टच्या हिशोबाने ना हा हा 90 रुपये काहीच नाही. आईस्क्रीम येत असते आपण कधी आईस्क्रीम क्वालिटी मॅटर. ॲक्च्युली आईस्क्रीम येत असते आपण कधी आईस्क्रीम केलंच नाही ॲक्च्युली. रोस्टेड आलमंड लईच बरं लागतं रे. नेक्स्ट टाइम कुठलं चॉकलेट आलमंड ट्राय करतो. कुठं कुठं आहे यांचं नॅचरलचं. चालेल चालेल. आपल्या यमाच्या शोरूम पाशी जे टिळक रोडला आहे ना यमाचं शोरूम तिथेच नॅचरलचं फ्रेश. आपण तिथे एकदा चोको कुठला आलमंड चोको आलमंड चेक करूया. बाणेरला बाणेर म्हणलं लांब झालं आपल्या इथल्या इथं जवळजवळ. अरे मी गाडी चालवते असा विश्वास नव्हता. म्हणजे आता चालवता येते का. ब्लॉग मध्ये पण भर रस्त्यामध्ये गाडी थांबवली सेंचुरी डबल सेंचुरी बघण्यासाठी. खरंच राव क्रिकेटचं प्रेम यालाच म्हणतात. काय मारू नको सगळे फिल्डर जवळ घेतले मारतेच म्हणजे मला एवढं क्रिकेट आवडतं. इथं विकेट पडली तर नाही नाही विकेट नका म्हणू. होणार होणार किशन भाऊ. बापरे पहिल्यांदा एवढ्या मारा लागले. डबल सेंचुरी आहे पाहिजे. आयुष्य शिखर जाऊन गप बसायचं आता बाहेर गप. अरे एक नंबर माणूस आहे. कमेंट वनडे में तेज दोहरा शतक लगाने वाले विश्व के 90 बल्लेबाज बने ईशान. ईशान किशनच्या आधी विराट कोहलीने सेलिब्रेशन स्टार्ट केलं. 35 ओव्हरला केले अजून लय रोहित शर्मा रेकॉर्ड मोडत आहे. हो 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 चला आता बाकीची मॅच गाडी चालवता चालवता. आणि विराट कोहलीचा सेंचुरी झालेला आहे मित्रांनो.